स्पर्धा विश्व या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. फुल एंड टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे एमसीआरपीजी सीईटीची आणि त्यामधला हा एक्सप्लेनेशन व्हिडिओ आहे. या फुल एंड टेस्ट सिरीज मध्ये आपण एका स्टँडर्ड पॅटर्न नुसार म्हणजे एमसीआरपीजी सीईटीचा जो काही स्टँडर्ड पॅटर्न आहे त्या पॅटर्न नुसार यामध्ये प्रश्न ऍड केलेले आहे. मेजर मायनर सब्जेक्ट प्रत्येक सब्जेक्टचे प्रश्न तुम्हाला यामध्ये पाहायला मिळणार आहे. आपल्या स्पर्धा विश्व ऑफिशियल या टेलिग्रामवर आपण याबद्दल माहिती आधी दिलेलीच आहे. तर यामध्ये या टेस्टमध्ये जे प्रश्न आहेत ॲग्रोनॉमीचे 25 प्रश्न जवळजवळ, त्याच्यानंतर जेनेटिक्स आणि प्लॅन ब्रीडिंग आहे त्याचे 24 प्रश्न, एंटोमॉलॉजीचे 11 प्रश्न, हॉर्टिकल्चरचे 28 प्रश्न, इकॉनॉमिक्सचे जवळजवळ 16 प्रश्न, एक्सटेन्शनचे 13, इंजिनिअरिंगचे 14, तसेच प्लांट पॅथॉलॉजीचे 18 आणि सॉइल सायन्सचे 14, तसेच एचडीएस आहे ॲनिमल हस्बेंडरी अँड डेअरी सायन्स 8 प्रश्न, एफएसटी आहे त्याचे 8 प्रश्न, फॉरेस्ट्रीचे 6, बायोटेकचे 6, ऍग्री बिझनेस मॅनेजमेंटचे 6 आणि कम्युनिटी सायन्सचे 3 प्रश्न. अशा पद्धतीने आपण याचं वर्गीकरण केलेलं आहे. एका स्टँडर्ड पॅटर्न नुसार ही एमसीआरपीजी सीईटी टेस्ट सिरीज बनवण्यात आलेली आहे. तर या टेस्टमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, पीवायक्यू तर याच्यामध्ये इन्क्लूड आहेच, तसेच एक्सप्लेनेशन मध्ये जास्तीचा डेटा आपण इन्क्लूड केलेला आहे त्याच्या संबंधित, जेणेकरून प्रश्नासोबत अधिकाधिक माहिती कव्हर व्हावी. आणि एक्सप्लेनेशन मधून सुद्धा मी तुम्हाला काही की पॉइंट सांगणार आहे, ट्रिक सांगणार आहे, लॉजिक सांगणार आहे किंवा कुठे कशा पद्धतीने प्रश्न अटेम्प्ट करायचा ते सुद्धा सांगणार आहे. या टेस्टमध्ये तुम्हाला टाइम मॅनेजमेंट जमला पाहिजे. टाइम मॅनेजमेंट म्हणजे 2 तासामध्ये तुमचे 200 प्रश्न कव्हर झाले पाहिजेत, तेही ॲक्युरेसीनी. यासाठी तुम्हाला स्पीड मेंटेन करायची आहे. सोबतच आपण दिलेले सगळे पीवायक्यू तुम्हाला एकदा सोडवायचे आहेत. जेवढा टेस्ट असेल, जेवढे अटेम्प्ट असेल तेवढे अटेम्प्ट पुन्हा पुन्हा द्या, म्हणजे प्रश्न चुकणार नाही. ॲक्युरेसी खूप महत्त्वाची असते. जर तुम्ही एखादा प्रश्न आहे तो तुम्हाला वाटत असेल की सोपा असेल, परंतु सोपा सुद्धा प्रश्न चुकण्याची शक्यता जास्त असते एखाद्या कठीण प्रश्नापेक्षा. म्हणून ॲक्युरेसी खूप महत्त्वाची आहे. ॲक्युरेसीसाठी मॅक्स अटेम्प्ट करा. 200चे 200 प्रश्न अटेम्प्ट झाले पाहिजे 2 तासामध्ये, म्हणून जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा. आता हे जे एक्सप्लेनेशन आपण दिलेलं आहे, प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आपण व्यवस्थितरित्या दिलेलं आहे. त्यामध्ये जास्तीचा डेटा इन्क्लूड केलेला आहे. त्यामध्ये प्रत्येक प्रश्नासोबत तुमचे ॲग्री एमपीएससी, आयबीपीएस, एओफओ तसेच एमसीआरपीजी सीईटीत आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेलंच आहे. या व्यतिरिक्त जेआरएफचे प्रश्न आहेत, मागे विचारलेले आयसीआरचे प्रश्न आहेत, तसेच ॲग्री एमपीएससी मध्ये विचारलेले प्रश्न आहेत, कृषी सेवक मध्ये, कृषी विद्यापीठ भरतीमध्ये, टीसीएस पॅटर्ननी ज्या काही एक्झाम झाल्या होत्या त्या एक्झाम मध्ये आलेले प्रश्न आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे, म्हणजे जास्तीत जास्त डेटा तुम्हाला अवेलेबल होईल. म्हणून आपले पीवायक्यू एक्सप्लेनेशन तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा. बाकीच्या सुद्धा ज्या उरलेल्या टेस्ट असतील त्या सुद्धा आपण लवकरच ऍड करू. चला तर मग आता सुरुवात करूया आपल्या टेस्टला. आणखी सोबतच तुम्हाला आणखी प्रॅक्टिस करायची असेल तर इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही माध्यमातून आपण कृषी सेवक, कृषी विद्यापीठ भरती यासाठी ₹1 मध्ये फ्री टेस्ट सिरीज दिलेली आहे. ₹1 म्हणजे तो फ्रीच आहे. ऍप चार्जेस असतात ते आपण घेतलेले आहेत फक्त, आणि ते टेस्ट सिरीज सुद्धा तुम्ही सोडवू शकता. फक्त सोडवताना तुमचा एमसीआरचा जो पॅटर्न आहे तो इंग्लिश मधून आहे, म्हणून इंग्लिश मधून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि समोर जर तुम्ही जीएस संबंधित तयारी करत असाल तर एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण आपल्या स्पर्धा विश्व ऑफिशियल या नवीन युट्यूब प्लॅटफॉर्मवर सुरू केलेले आहेत. दररोज संध्याकाळी 7 वाजता त्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत एमपीएससीचे ते घेत असतो. ते जे प्रश्न आपण घेत असतो जीएस संबंधित सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. एमपीएससीचे जरी प्रश्न असले तरी मात्र जीएस त्यामधून कव्हर होते, म्हणून दररोज संध्याकाळी 7 वाजता तुम्ही पीवायक्यू बघू शकता. त्यावरून तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात त्याचा आभाका येईल. चला तर मग आता सुरुवात करूया आपल्या फुल लेंथ टेस्ट सिरीजला. तर यामध्ये जो पहिला प्रश्न आहे, प्रामुख्याने यामध्ये सुरुवातीचे जे प्रश्न आपण घेतलेले आहेत ते ॲग्रोनॉमीचे आहेत. यामध्ये आता ॲग्रोनॉमी सेक्शन मधला पहिला प्रश्न आहे, हा पीवायक्यूच आहे आणि बऱ्याच वेळा विचारलेला आहे. आता पीवायक्यू आपण कशा पद्धतीने फॉर्म केले ते तुम्हाला समजेल. तुम्ही जर आधीचे पीवायक्यू बघितले असेल त्यातून तुम्हाला समजलंच असेल. चला सुरुवात करूया. विच ऑफ द फॉलोइंग सोर्सेस इज रिस्पॉन्सिबल फॉर introducing the dwarfing gene in a wheat that lead to the development of semi-dwarf and high yielding variety during the green revolution. काय प्रश्न विचारलाय की असा कुठला सोर्स आहे की जो रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी, इंट्रोड्युसिंग द डॉर्फिंग जीन इन वीट. वीट मध्ये जे काही डॉर्फिंग कॅरेक्टर आहे ते डॉर्फिंग जीन आहे ते एक्सप्रेस करण्यासाठी कुठला डॉर्फिंग जीन त्याच्यामध्ये टाकलेला आहे, ज्याच्यामुळे हाय यील्डिंग सुद्धा मिळते, तसेच सेमी डॉर्फ व्हेरायटी सुद्धा तयार होतात. आणि प्रामुख्याने ग्रीन रिव्हॉल्युशन. ग्रीन रिव्हॉल्युशन केव्हा झालेलं आहे? 1966, 65 to 66. हे सगळ्यांना माहिती पाहिजे. ग्रीन रिव्हॉल्युशनच्या बाबतीत हे सुद्धा माहिती पाहिजे. फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन इन वर्ल्ड म्हटलं तर नॉर्मन बोरलॉग हे आहेत, आणि फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन इन इंडिया असं जर म्हटलं तर कोण आहेत? सो एम एस स्वामीनाथन हे आहेत. एम एस स्वामीनाथन यांच्यावर हमखास प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, कारण
करंटशी रिलेटेड सुद्धा डेटा आहे आणि ग्रीन रिव्होल्युशनशी सुद्धा त्यांचा संबंध आहे. यामध्ये आता कोणता जीन आहे तो सोनारा 64 आहे का, लर्मा राजू 64 आहे का, कल्याण सोना की नॉरिन 10. नॉरिन 10 हे वीट मधील नॉरिन 10 हा जो जीन आहे तो रिस्पॉन्सिबल आहे. बाकीच्या सोनारा 64, लर्मा राजू 64, कल्याण सोना या मात्र व्हेरायटी आहेत. नॉरिन 10 सुद्धा एक व्हेरायटीज आहे, मात्र ती जापनीज बीट व्हेरायटी आहे आणि ती काय कॅरी करते, इम्पॉर्टंट डॉर्फिंग जीन आहे. कुठला जीन आहे हा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. The RHT gene. These genes reduce plant height, making wheat plant resistant to logging. म्हणजेच वीटची जी हाईट आहे ते वीट हाईट आहे ती कमी करण्यासाठी मदत करतो, म्हणून सेमीडार्क व्हरायटी तयार होतात. आणि जीन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे RHT जीन आहे म्हणून. ठीक आहे. आता या टेस्ट सिरीज मध्ये महत्वाचे की पॉइंट आहेत ते आपण हायलाइटेड केलेले आहेत, तुम्हाला दिसत असेल. RHT जीन आहे हा हायलाइटेड आहे, म्हणजे हे प्रश्न विचारून झालेले आहेत आणि ही माहिती पाहिजे. JRF मध्ये हा प्रश्न विचारलाय, ICR मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, बाकी एक्झाम मध्ये सुद्धा बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारून झालेला आहे. हा जीनच असतो की ज्याच्यामुळे शॉर्टर हाईट होते, मोर एनर्जी डायव्हर्टेड टुवर्ड इंटू ग्रीन. जर त्याची हाईटच शॉर्ट झाली तर त्याची जी काही गव्हाची एनर्जी असेल प्रामुख्याने कशामध्ये जाईल, ग्रीन मध्ये, आणि त्याच्यामुळे दाण्याची क्वालिटी सुद्धा हे ते कशी होते, चांगली होते. रादर दॅन द स्टेम ग्रोथ रिझल्टिंग द हायर यील्ड. ओके, रिझल्टिंग इन हायर यील्ड. आता ग्रीन रिव्हॉल्युशन वर्ल्ड फादर मी तुम्हाला सांगितलेले आहे, MS स्वामीनाथन वगैरे यांच्याबद्दल सांगितलेले आहे. आता ऍडिशनल माहिती वीट आहे, वीट बद्दल विचारलेला आहे प्रश्न. वीटचं सायंटिफिक नाव काय, ट्रिटिकम ऍस्टिवम आहे, फॅमिली पोएसी आहे म्हणजे ग्रॅमिनी फॅमिली आहे, आणि ओरिजिन ऑफ डॉर्फिंग जीन जपानची व्हेरायटी आहे नॉरिन 10. या व्हेरायटी पासून आपण एक जीन घेतलेला आहे, त्याचा RHT जीन आहे आणि तो रिस्पॉन्सिबल आहे, हाय एल्ड आहे, फर्टिलायझर रिस्पॉन्सिव्हनेस आहे, लॉगिंग रेजिस्टंट आहे आणि सेमी डॉर्फ व्हेरायटी आहे. आणि MS स्वामीनाथन यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, नॉर्मन बोरलॉग यांच्याशी संबंधित आहेत, MS स्वामीनाथन यांच्याशी संबंधित आहे. अशाच पद्धतीने आपण सगळे PYQ घेतलेले आहे. जर तुम्ही PYQ बघितले नसतील तर नक्की बघा, प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन बघा. एक्सप्लेनेशन मध्ये एक्स्ट्रा ऍडिशनल इन्फॉर्मेशन कव्हर केलेली आहे आणि एक्झाम ओरिएंटेड सर्व डेटा आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. म्हणून PYQ जे आहेत आपल्या MCRPG CET टेस्ट मधील ते नक्की सोडवा. सोबतच एक्सप्लेनेशन नक्की बघा, त्यामधून तुमचे जास्तीत जास्त प्रश्न कव्हर होतील.